म्हणजे सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानंतर आता यांनी सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्यांचा आभार मानतो की त्यांनी शासनाच्याही आदेशाचं पालन केलंय व साहेबांचं सुद्धा आमचं, आणि याच्या पुढेही ते अजून जे काही बदल करायचे ते तुम्ही कराल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. दाखवा ना पण ते तुम्ही दैनंदिन व्यवहार मॅडम मराठीमध्ये जर झाले तर चांगलं आहे. इंग्लिश हे नाही पण मराठी कंपल्सरी आहे आणि मराठी स्टाफला पण फॅक्टरी भरती करायला बघा. मराठी लोकांना प्राधान्य भेटलं पाहिजे. बोर्ड तुम्हाला नवीन जे काही नोटिफिकेशन आल्याचं कळत असेल, मराठीमध्ये ते ठेवायचंच आहे. अदर लँग्वेज ऑप्शनल आहे. आज तुम्हाला आम्ही फक्त इंटिमेशन द्यायला नाही लेटर देऊ, त्याच्या पुढे म्हणजे तुम्ही तुमच्या हायर ऑथॉरिटीशी या गोष्टीचं कम्युनिकेशन करा, नाही तर त्रास पुढे इथे ते येणार नाही. आणि हे जरा लवकर चेंज करा, कारण महाराष्ट्रातून मराठीत लोक इथे येतात सर्वात जास्त. डिपॉझिटला वगैरे हिंदी आणि इंग्लिशला ठेवलंय. आता शासनाचा आदेश आहे तो तुम्हाला पाळावा लागणार आहे का? आम्ही नाही सांगितलं तुम्ही मराठीमध्येच करा, ते तुम्हाला प्राथमिकता बघून तुम्हाला हे सगळं करावं लागेल. आम्ही सर्वात प्रथम तर सगळ्या बँकांना हे सूचना देऊ इच्छितो की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये जे आम्हाला आदेश दिले की बँकेचे सगळे व्यवहार प्राथमिकता मराठीमध्ये व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक प्रथमदर्शक निवेदन द्यायला आलेलो आहे. आणि फक्त HDFC बँक नाही तर जेवढ्या आमच्या एरियामध्ये बँक्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही जाऊन हे निवेदन कालपासून देत आहोत. आणि त्यामध्ये आज त्यांनी असंही केलं की HDFC बँकने ऑलरेडी दाखवलं की त्यांनी मराठीमध्ये पेइंग स्लिप जे आहेत त्या सुरुवात केलेल्या आहेत. तर आम्ही अशाच अपेक्षा करतो की बाकीच्यांना पण देवाने लवकर अक्कल द्यावी आणि त्यांनी लवकर या सगळ्या कामांमध्ये सुरुवात करावी. मराठी ही ऑप्शनल लँग्वेज नाही आहे, मराठी ही प्राथमिक भाषा असली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि ह्याचा पाठपुरावा आम्ही करणारच. आजचं जे आंदोलन आहे ते आम्ही आमचे विभाग अध्यक्ष मनीष दुरी यांच्या मार्फत पूर्ण अंधेरी आमच्या विधानसभेमध्ये करत आहोत. आणि प्रत्येक बँक प्रत्येक दुकानं जिथे जिथे आम्हाला जाणं अनिवार्य आम्ही तिकडे जाऊन हे सगळे देणार आहेत निवेदन आज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.